विजेंद्र, बॉलर नेम विजेंद्र, विजेंद्र। हाँ विजय, आप आइए ना, बता दिए थोड़ा। साइड पे कौन है? बैटिंग टीम के कोई एक एक्स्ट्रा प्लेयर आ जाएं प्लीज। स्ट्राइक पे और नॉन स्ट्राइक पे कौन कौन है उनका नाम बताने के लिए। और ये पहली गेंद कट किया है पॉइंट की दिशा में, बाएं हाथ के बल्लेबाज रुपेश, जो अपने परफॉर्मेंस से लास्ट मैच में मैन ऑफ द मैच जीत चुके हैं। अब जितेश हैं स्ट्राइक पे, रुपेश बाएं हाथ के बल्लेबाज। इस एक सिंगल्स के साथ ये स्ट्राइक रोटेट करके नॉन स्ट्राइकर पे आ गए हैं रुपेश। बहुत ही अच्छे बल्लेबाज हैं रुपेश। जितेश, शॉर्ट गेंद थी, उसे पॉइंट की दिशा में खेला, बहुत ही अच्छी फील्डिंग वहां मौजूद फील्डर के द्वारा, बहुत ही अच्छी फील्डिंग। स्वामीनाथन साहब जो अपनी इस व्यस्तता में भी इस फील्ड में उन्होंने अपना समय दिया और इस अच्छी फील्डिंग की प्रदर्शन से अपने फील्डर्स को, अपनी टीम को मोटिवेट करते हुए 3 रन सेव किया उन्होंने अपनी टीम के लिए। बहुत ही अच्छी गेंद, बीट हुए बल्लेबाज, एक डॉट गेंद। अगली गेंद और इसे खेल दिया है। देखते हैं क्या इशारा होता है। गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए चली गई। रुपेश की वही विस्फोटक बल्लेबाजी। बैक, वेरी वेल बोल्ड, डॉट बॉल। ये सेटअप देखकर बिल्कुल भी आपको नहीं लगेगा कि ये वो हाई मोटिवेटेड ऑफिसर्स हैं जो दिन रात अपने ऑफिस में रहते हैं, लेकिन बिल्कुल प्रोफेशनल्स की तरह सटीक गेंदबाजी, सही लाइन, सही लेंथ, वैसे ही अच्छी फील्डिंग, अब तक का बहुत ही अच्छा प्रदर्शन। नक्कीच एक ओव्र की समाप्ति, 7 रन्स, बहुत ही अच्छी शुरुआत। नक्कीच 7 धावा दिल्यात आपल्या पहिल्याच षटकात। तर नवीन आलेला गोलंदाज, बॉलर्स नेम प्लीज। नहीं नहीं, कुबेर, नवीन आलेला गोलंदाज कुबेर पहिल्या षटकात 7 धावा दिल्यात गोलंदाज विजेंद्रने। तर दुसरं षटक घेऊन आलेत कुबेर। कुबेर यांना नक्कीच पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल। 7 धावा दिल्यात पहिल्या षटकात विजेंद्र यांनी। पाहूया दुसरं षटक कशा प्रकारे हाताळलं जात आहे। पहिला चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या क्षेत्रात, एक धाव घेतली आहे त्या चेंडूवरती, चोरून घेतली आहे, एकदा स्ट्राइक रोटेट केलाय, चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी। खेळल्या धावत सुटले। नक्कीच आता मात्र गोलंदाजी एंड मध्ये चेंज केलं जात आहे या ठिकाणी। क्या नाम है आप लोग का इनका? DGNP टायगर्स आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहे। तर कट केलाय आता मात्र, गॅप बेधक शॉट, फटका जातोय सीमा रेषा पार, पंचांचा इशारा, दिस इज 4।
4 रन मिळत आहेत या फटक्यावरती. 4 धावांची भर पडेल स्कोरबोर्ड मध्ये. स्कोरबोर्ड येऊन ये है दोनों टीम का। के सामने कौन है? ये है करंजा स्ट्राइकर्स। करंजा स्ट्रायकर्स जे मागचा सामना जिंकून आलेत. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी असते. थँक्यू डीजे. NMR रावल पॅन्थर्स तुमचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे लवकरात लवकर रिपोर्ट करा प्लीज. पुन्हा एकदा कुबेर त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता थर्डमॅनच्या वरून, परंतु रिव्हर्सचा फटका काहीसा असफल ठरलाय. आपण म्हणतोय अतिरिक्त बाउन्स आणि या अतिरिक्त बाउन्स मुळेच पंचांचा इशारा येतोय ही असेल अवांतर धाव, वाईट बॉल असेल. धावसंख्येत एक धाव जोडली जाईल. धावसंख्या येऊन पोहोचेल. 14 धावांवर. आता मात्र पायावरती टाकला होता तो चेंडू, त्याला खेळून काढलाय मिड विकेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात. चौकार गॅप मध्ये जातोय हा शॉट. हा होता खणखणीत चौकार. चेंडू गेला सीमारेषे पार. धावा मिळाल्या पूर्ण 4. जितेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी. जोरदार फटका खेळला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि सुंदर सुरेख अप्रतिम असा झेल टिपला. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये अखेर हा झेल आपल्या नावे केला. त्या ठिकाणी नक्कीच जर बॅटिंग ऑर्डर पाहिली तर रुपेश, जितेश आणि आता मात्र परेश. जितेश आणि परेशची जोडी. थँक्यू डीजे. NMR पॅन्थर्स प्लीज तुम्ही लवकरात लवकर टॉस साठी या. कितवी ओव्हर? तिसरी ओव्हर चालली आहे ना, दुसरी चालू आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. कुबेर याच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. जोशी त्यांना सांग ना नेक्स्ट मॅचचा टॉस अनाऊन्स करा दोन्ही. खान सर हाँ NMRL पॅन्थर्स. आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अवांतर धाव या ठिकाणी टाकली जाते. एक धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या येऊन पोहोचेल 19 धावांवरती. नहीं इधर अभी इनका कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे या प्लीज. टॉस प्लीज. बैंक डायरेक्टर रत्नाकर साहू साहब प्लीज कम फॉर द टॉस. खान सर थँक्यू.
आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या अतिरिक्त धावा मिळत आहेत यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे. 22च्या स्वरूपात मिळत आहेत 4 धावा. रन आए तो आए, वो कैसे भी आए, बस रन आ जाए. नक्कीच यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे या ठिकाणी मागे 22च्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. फाईन लेगच्या फिल्डर कडून देखील तो चेंडू अडवला गेला नाही आहे. हे धावसंख्येकडे जर पाहिलं तर धावसंख्या येऊन पोहोचते 27 धावांवरती. षटक या ठिकाणी संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 27 धावांवरती. 27 धावा, एक गडी बाद 27 धावा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डावरती. नवीन आलेला गोलंदाज पुन्हा एकदा विजेंदर, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. आपल्या पहिल्या षटकात मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या. तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात जर पाहिला आपण तर 20 रन आले ना दुसऱ्या ओव्हरला 20 रन आले. फाइव टाइटल्स तुमचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे लवकरात लवकर या. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू. 1 धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी धावले आहेत. दुसरी धाव देखील घेण्यात यशस्वी झाली आहे जोडी जितेश आणि परेशची. नक्कीच कॉन्फिडन्स स्ट्रोक्स खेळले जात आहेत. हा चेंडू जर पाहिलं तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याला मनगटाच्या जोरावरती फ्लिक केलं. लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव घेतली, 2 धावा घेतल्या या चेंडूवरती. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 29 धावांवरती. पुन्हा एकदा एक खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला फ्लिक केलं, 1 धाव काढली, स्ट्राईक रोटेट केलं. नक्कीच धावसंख्या येऊन पोहोचली आता मात्र 30 धावांवरती. नक्कीच आपण सकाळी देखील म्हटलं की क्रिकेट या खेळाला कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नसते. हे आपल्याला आजच्या या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. जर पाहायचं झालं तर सगळेच या ठिकाणी वयस्कर ऑफिसर्स आपल्याला पाहायला मिळते इंडियन नेव्हीचे. परंतु ज्याप्रमाणे फील्डवरती मेहनत घेत आहेत, ज्याप्रमाणे प्रत्येक चेंडू अडवण्यात मेहनत घेत आहेत, ज्याप्रमाणे प्रत्येक धाव वाचवण्यात मेहनत घेत आहेत, ज्याप्रमाणे गोलंदाजीत कसब दाखवत आहेत, ज्याप्रमाणे फलंदाजीत कसब दाखवत आहेत, नक्कीच कौतुकास्पद कामगिरी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सगळ्या ऑफिसर्ससाठी. आपल्या ड्युटीमधून टाइम काढून मैदानावर यायचं, मैदानावर खेळून दाखवायचं, स्वतःला सिद्ध करून दाखवायचं सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. नक्कीच क्रिकेट हे करण्यासाठी भाग पाडतात. तितकी आवड तुमच्यात लागते, तितका आत्मविश्वास तुमच्यात लागतो, तितकं ध्येय तुमच्यात लागतं. आता मात्र जोरदार मारलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने, सुंदर अप्रतिम झेल घेतला या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच धावत येऊन कॅच पकडणं सोपं नसतं. आपण आतापर्यंत 7 ते 8 झेल त्या ठिकाणी सुटताना पाहिले. आरएल की टीम के कैप्टन भी वहां पहुंच जाएं टॉस के लिए प्लीज. फैब के पहुंच चुके हैं ऑलरेडी. एनएमआरएल कैप्टन, एनएमआरएल पैंथर्स के कैप्टन पहुंच जाएं प्लीज. क्या नाम है बॉलर का? हाँ वही है. अगली गेंद विजेंद्र सर फिर से, और इसे खेल दिया है कवर्स में. फील्डर मौजूद है वहां पे. 1 रन दौड़कर पूरा किया है. दूसरा रन और 2 रन पूरा किया. इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 overs. Third over is in progress. 34.
बाबू, ए बाबू, प्राजक्ता हो पंच धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोचते 34 धावा. 34 धावा पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. विजेंद्र षटक जर पाहायचं झालं तर तिसरं या ठिकाणी मार्गस्थ आहे. यानंतर आजच्या दिवसात आणखीन 2 सामने खेळवले जातील. पाहायचं झा पुन्हा एकदा डेट करार दिला गेलाय पंचांकडून. मात्र चांगला फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, परंतु चेंडूने नक्कीच जास्त उसळी घेतल्यामुळे चेंडू काहीसा कनेक्ट नाही झालाय बॅटला, मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. जर सकाळच्या सत्रात पाहिलं तर आपण चांगले आजच्या दिवसातील चालू असलेला हा 7वा सामना, यानंतर आणखीन 2 सामने खेळवले जातील. यापुढील होणारा सामना NMRL पॅन्थर्स विरुद्ध फॅब टायटन्स. सर अगर आप और 3 ओवर रुक सकते हैं क्या? देख हम लोग टॉस करें तो चलेगा ताकि तुम लोग ओके ना? क्यों यार अभी मैच अच्छा चल रहा है, आप लोग का मैच है लास्ट मैच ये देखो ना, कोलाबा किंग्स वर्सेस मुंबई ये रहेगा. देखो पुन्हा एकदा विजेंद्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप आहे झाली ओव्हर 3 ओव्हर 34 2 विकेट. संघाची धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 34 धावा. 34 धावा 2 विकेट नुकसान आतापर्यंत भोगावं लागलंय. संघ ये जो अपना वेकर्स को हराया मुंबई, ये लास्ट मैच रहेगा बराबर. मैच नंबर करंजा स्ट्रायकर्स या संघाला. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेफ्ट आर्म बॉलर टोलावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. 2 प्लेयर त्या बॉलच्या चेस वरती नक्कीचा बॉल चेस केलाय. 2 धावा घेतल्यात या ठिकाणी. नक्कीच कीपरचं त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, यक्षीरक्षण चांगलं पाहायला मिळालं आपल्याला. नक्कीच कीपरच्या माध्यमातून दुसऱ्या षटकात एक बाईकच्या स्वरूपात धाव सोडली गेली होती, चौकाला होता, परंतु आता मात्र चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं त्या ठिकाणी. चांगलं ॲक्युरेशन पाहायला मिळालं. पुढील चेंडू पुन्हा एकदा संदीप याचा ऑफ स्टंप पकडून गोलंदाजी केली जाते. स्विंग अँड मिस चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. संदीप याचा एक चांगला व्हेरिएशन पाहायला मिळाला. चेंडू थोडासा खाली राहिला आणि ज्याप्रमाणे आपण पाहतोय विकेट ज्याप्रमाणे मूव्ह करतोय, नक्कीच चेंडू थोडासा थांबून बॅटवरती आला. पुन्हा एकदा संदीप त्याच्या रनअपवर सज्ज. एक नॅचरल बॉलिंग ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र मनगडांच्या जोरावरती मिनी हेलिकॉप्टर फ्लिक केला. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सफल. या ठिकाणी फिल्डर्स कडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. चांगलं कलेक्शन बॉलचं, तसंच चांगला थ्रो देखील केला जातोय फिल्डर्सच्या माध्यमातून. धावसंख्येकडे जर पाहिलं तर धावसंख्या येऊन पोचते. आता मात्र अवांतर धाव, एक जोडधाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या येऊन पोचेल 39 धावांवरती. 39 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स, 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड ऑन लॉस ऑफ 2 विकेट्स. संदीप पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार्कवर सज्ज दिसतोय. 1 बाउन्स, पहिले बाउन्सची वॉर्निंग देण्यात आली आहे संदीप याला पंचांकडून. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड over the commentary box. It's gone for 6.
फलंदाजीचं प्रदर्शन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच ज्याप्रमाणे खान सर म्हणत होते की वो एक खराब गेंद उसका इंतजार आपको करना पडेगा, तसंच या खराब चेंडूची वाट पाहिली आणि वाट पाहिली म्हणजे वाट लावली. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, आता मात्र ओव्हर द डीप मिड विकेट, गॉन फॉर 4, 1 बाउन्स इनटू द फेन्स. पुन्हा एकदा येतोय एक खणखणीत चौकार, धावसंख्या बळावते, धावसंख्या येऊन पोचते. एक येताना आपल्याला पाहायला मिळतात प्रथमतः स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार आणि आता मात्र डीप मिड विकेट, ओव्हर द डीप मिड विकेट चौकार. तर मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोचते 49 धावांवर. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा मारा होतो फलंदाजांवर. चेंडू राहिलेत 12. जर धावसंख्या वाढवायची असेल तर करावा लागेल मारा. नवीन आलेला गोलंदाज नवीन आलेला गोलंदाज अजित. स्ट्राईकवर पुन्हा एकदा आपल्याला जितेश पाहायला मिळतोय. अवांतर धाव, त्यावरती बाईची एक धाव, दुसरी देखील धाव. 1-2 धावा नाही, 1-2 धावा, 3 धावा घेतल्यात या बाईज चा यष्टीरक्षकाकडून चूक होताना, वारंवार चूक होताना पाहायला मिळाल्या. या चुका नक्कीच बाईकच्या स्वरूपात 3 धावा, तसंच वाईटची 1 धाव, म्हणजेच एकूण या चेंडूवरती मिळाल्या त्या म्हणजे 4 धावा. संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 53 धावांवर. आणि आता मात्र घणाघाती गौरव स्ट्राईकवर. घणाघाती गौरवने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारा केला तो केला. चेंडू गॅप मध्ये गेला आणि चौकार देऊन गेलाय चेंडू. धावा मिळत आहेत 4. चेंडू जातोय सीमारेषे पार. या खेळतोय मगाच पासून जर आपण पाहिलं तर एक षटकार. पुन्हा एकदा आता मात्र ओव्हर द डीप मिड विकेट, गॉन फॉर 6. बिग 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 हिट. वरती जाते धावसंख्या 63 धावांवर जाऊन संघ मजल मारतोय. अजूनही जर पाहिलं तर आता मात्र स्क्वेअर लेगच्या वरून 1 बाउन्स. पुन्हा एकदा 1 बाउन्स इनटू द फेन्स. इट्स 4 रन्स, गॉन फॉर 4. धन्यवाद डीजे. किती खेळतोय? 28. वैयक्तिक अशा 28 धावांवर खेळतोय. आता मात्र स्क्वेअर लेगच्या वरून भिरकावून दिलाय. षटकार. चेंडू जातोय सीमारेषे पार. हा येतोय मॅक्सिमम षटकार.
त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेल झेल होतोय. नक्कीच एक चांगला शो पाहायला मिळत होता, चांगलं मनोरंजन होत होतं या ठिकाणी गौरवच्या माध्यमातून. वारंवार कितना रन किया रे गौरव 34. आणि किती षटकार किती चौकार 3 षट आता मात्र लाईनने भरकटलाय 3-3. गौरव याने वैयक्तिक अशा 34 धावा केल्या. 3 षटकार आणि 3 चौकार त्यात समाविष्ट होते. बॅट्समन कोण आहे? ताबडतोड फलंदाजी गौरवच्या माध्यमातून नवीन आलेला फलंदाज. आपण काय पाहतोय, मिड विकेटच्या दिशेने फटकावलाय. हा देखील बिग 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 हिट. आता मात्र फलंदाजाचं नाव चेंज झालंय, परंतु काम काही चेंज होत नाहीये. तरबूजा रंग बदल रहा है, उसी प्रकार का खेल यहाँ पे देखने को मिल रहा है. गौरव के जाते ही जहां से गौरव मैच को छोड़ के गया था वहीं से कंटिन्यू करके उसके जैसे ही क्रिकेटिंग शॉट्स, आक्रामक क्रिकेटिंग शॉट्स खेलने की धमक रखता है जितेश. तर शेवटचं षटक हाताळायला आलाय कुबेर. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं 5 षटकांच्या अखेरीस तर धावसंख्या येऊन पोहोचलीये 81. आता 6 वाईड आणि एक मिनिट. किती? थांबवायला सांगू का मॅच नाही नाही. हां कोण आहे? अवांतर धाव या ठिकाणी दिली जाते. पंचांच्या माध्यमातून अवांतर धाव दिली जाते. वाईड आणि 6. किती झाला 82 झालं. चांगला फटका मारला गेलाय या ठिकाणी. पहिला चेंडू समाप्त झालाय. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून रन्स येतील नक्कीच रन्स येतील या ठिकाणी. तिसरी धाव घेतली आहे, नक्कीच घेतली आहे. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झालाय आणि या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मित्रांनो जर आपण पाहिलं तर थोडंसं ताळमेळमध्ये फिल्डर्सच्या गडबड होताना पाहायला मिळाली. कुठेतरी दडपण घेऊन खेळतायत फिल्डर्स. पण जर पाहिलं धावसंख्या येऊन पोचते संघाची प्राजक्ता रन्स हां बरोबर 80. किती झाले 85 झाले आता. 85 धावा उच्चांक गाठलाय आजच्या दिवसातील. 85 धावा झाल्यात आतापर्यंत आणि आताची एक धाव जोडली जाईल या 85 धावांमध्ये. 86 धावा झाल्यात. चेंडू जर पाहायचं झालं तर अजूनही 4 बॉल बाकी आहेत ना. वाईड वाईड आणि मग 4 धावले. 86. आता सिंगल 86 धावा झाल्यात आतापर्यंत. आता मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय. रनआउटची संधी आहे या ठिकाणी. संधी सुटली जाते. पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच्या स्वरूपातच जर पाहायचं झालं तर 10 धावा आतापर्यंत गेल्यात. तर 10 ते 11 धावा आतापर्यंत गेल्यात ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. 22च्या स्वरूपात देखील, म्हणजेच एकंदरीतच जर पाहायचं झालं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा गेल्यात. आपण म्हणत होतो की एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण जास्त धावा द्यायच्या नाहीयेत, परंतु या ठिकाणी थोडंसं उलट चित्र आपल्याला पाहायला मिळतं. एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा गेल्यात आतापर्यंत. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 88 धावांवरती. तर मात्र बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेला चेंडू. रनआउटची संधी या ठिकाणी, सोप्या रनआउटची संधी. नक्कीच या ठिकाणी रनआउट होईल. फलंदाज माघारी परतेल.
फटके खेळले जातात. स्कोर 88. चांगला चेंडू टाकण्यात आला. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. एक धाव घेतली त्या चेंडूवरती. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 89 धावांवरती. 89 धावांवरती. प्राजक्ता 55 हात दाखव 55. बाईस है अंदर से। लास्ट बॉल शेवटचा चेंडू. 89 शेवटचा चेंडू शिल्लक. 22 होता. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येतोय. सोपा झेल घेतलाय या शेवटच्या चेंडूवरती आणि या ठिकाणी इनिंग्स ब्रेक होते आणि पहिल्या इनिंग्स नंतर संघाची धावसंख्या आहे 89 धावा. 90 धावांचं लक्ष असेल. ओके, इस टॉस में फाइव टाइटंस ने टॉस जीता है और वो अभी अपनी
एंड विजेंद्र स्ट्राइक पे और नॉन स्ट्राइक पे हैं रिस्पेक्टिवली। बॉलर गौरव। पहली गेंद इस इनिंग की, लेट्स प्ले। बहुत ही अच्छी गेंद कलेक्ट किया कीपर ने, डॉट बॉल। आइए बैठिए, जरूरत है, मुझे पता चल गया था। डॉट गेंद, पहली गेंद। अगली गेंद, और इसे बहुत ही तेज खेलना चाहते थे क्योंकि 90 रनों का जो टारगेट दिख रहा है रन स्कोर बोर्ड पे वो इतना प्रेशर क्रिएट किया हुआ है कि सारे फील्ड्समैन इनर सर्कल के अंदर हैं। और ये पहला ओवर जो पावर प्ले है इसका भरपूर फायदा उठाने के लिए काफी तेज शॉट्स लगाना चाहते हैं, ज्यादा से ज्यादा रन पहले ओवर में। और ये कैच हाथों से छूटा, बहुत ही अच्छी शॉट थी स्क्वायर लेग में। एक रन छोड़ बदला, इस एक रन के साथ खाता खुला। स्ट्राइक में विजेंद्र गौरव को फेस करेंगे। शॉर्ट गेंद इसे घुमा दिया है लेग साइड में, वहां फील्डर मौजूद है और बहुत ही अच्छी फील्डिंग, अच्छा रनिंग बिटवीन द विकेट। एक रन चुस्त दुरुस्त फील्डिंग है। ऑफ साइड के बाहर बहुत ही अच्छी गेंदबाजी, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। डॉट बॉल गेंदकीपर के हाथों में। अगली गेंद गौरव, और इसे खेल दिया है स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच से। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए इस चौके के साथ ये एक पहला फायदा इस पावर प्ले वाले ओवर में। लेकिन गेंदबाज, क्या नाम लिखा है उसमें, मिलिंद, 11 नंबर की जर्सी में मिलिंद। स्ट्राइक पे विजेंद्र फेस करेंगे मिलिंद को। इस इनिंग की दूसरी ओवर, काफी विशाल स्कोर, टारगेट 90 कट किया है, फील्डर मौजूद, 1 रन, स्कोर पहुंचा 7 रन पे। अगली गेंद, और बहुत तेज खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को कट करना चाहते थे स्क्वायर की तरफ, लेकिन गेंद और बल्ले की संपर्क नहीं हुई। डॉट बॉल। अगली गेंद फिर से मिलिंद की, रिवर्स खेला है, वहां फील्डर मौजूद है लेकिन कैच नहीं ले पाए। 2 टप्पे पे 2 रन पूरा किया, अच्छा बैकअप, तीसरे रन की गुंजाइश नहीं। इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 9 रन पे। 9 और नो लॉस आफ्टर 1 ओवर। मिलिंद, फुल टॉस गेंद थी, इसे खेल दिया है कवर और मिड पॉइंट की दिशा में।
1 रन लिया है। अच्छी फील्डिंग वहां पे। मिलिंद की अगली गेंद, बहुत ही अच्छी गेंद, ओवर पिच की हुई गेंद, 1 रन दौड़ पड़े हैं और रन आउट होने से बाल बाल बचे हैं। गली की दिशा में गेंद गई थी, 1 रन। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 11 रन हो गए क्या? 11 रन। आखिरी गेंद मिलिंद की, बहुत ही अच्छी गेंद, यॉर्क, ऑलमोस्ट यॉर्क थी। इसके साथ ही ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति पे स्कोर पहुंचा है 11 रन। बस ये मोटिवेशन और स्पोर्ट्समैन स्पिरिट फॉर फाइटिंग टारगेट, ये एक मैसेज है हर एक इंसान के लिए उनकी जिंदगी में। अगली गेंद ठाकुर की, लेग साइड में वाइड का इशारा। हर किसी को अपना रोल अदा करना होता है, उसी तरह जो है सारे प्लेयर्स हार और जीत की फिक्र न करते हुए उनका बेस्ट परफॉर्मेंस देने की कोशिश में सभी लोग अपनी अपनी जिम्मेदारियां निभाते हुए, और ये टीम उतरी है 90 की हाई स्कोर चेस करने के लिए। सामने एक बहुत ही अच्छे गेंदबाज ठाकुर वहां उठाकर खेला है और ये कैच थमा बैठे हैं लॉन्ग ऑन में। बल्लेबाज वो बल्लेबाज हैं जिन्होंने इस टूर्नामेंट की नींव रखी थी और इस टूर्नामेंट को खेलने का आज उनको मौका मिला है। उनकी मौजूदगी से हम सब धन्य हैं जो इस टीम का हिस्सा बने हैं। वो बहुत ही अच्छी गेंद ठाकुर की, वाइस एडमिरल स्वामीनाथन साहब नॉन स्ट्राइक पे हैं और स्ट्राइक पे हैं कुबेर। अगली गेंद राकेश ठाकुर की, गुड लेंथ ये थी, इसे लेग साइड में खेला, वहां फील्डर मौजूद है। 1 रन तब तक पूरा किया है और अब स्ट्राइक पे पहुंचे हैं वाइस एडमिरल स्वामीनाथन साहब। स्ट्राइक लेते हुए, कार्ड लेते हुए फेस करेंगे ठाकुर को। बहुत ही अच्छी तरह से टैप करके खेल दिया है स्क्वायर लेग में। 1 रन पूरा किया है, 1 रन से उनका खाता खुला और उनकी टीम का स्कोर 1 रन और बढ़ता हुआ 17 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 3rd ओवर इन प्रोग्रेस फॉर चेज ऑफ 90। 16 रन हुआ है और इसे लेग साइड में खेल दिया है कुबेर ने। वहां फील्डर मौजूद है, 1 रन पूरा किया है, दूसरे रन के लिए भाग पड़े हैं। What a running between the wicket we have seen in this age. You can see the youngsters
It's an example for them. 3 ओवर 18 रन. प्लीज चेक द स्कोरबोर्ड प्लीज. 18 रन हुए हैं. ओवर की समाप्ति. बॉलर कौन है? हरीश आए हैं गेंदबाजी के लिए और फेस करेंगे वाइस एडमिरल स्वामीनाथन साहब. शॉर्ट गेंद पटकी हुई. डॉट बॉल. कोई रन नहीं. अगली गेंद के लिए फिर से हरीश. बहुत ही अच्छी तरह से खेल दिया है इन्होंने और क्या गजब का ये शॉट है. 4 रनों के लिए सीमा रेखा के बाहर वाइस एडमिरल स्वामीनाथन साहब का ये जो शॉट है ये अपने आप में एक एग्जाम्पल है इस एज और इस व्यस्तता में. अगली गेंद. शॉर्ट गेंद कट किया है गली की दिशा में. वहां फील्डर मौजूद है. फील्ड हुआ तब तक 1 रन पूरा कर लिया है. दूसरे रन के ताक में है लेकिन मना किया गया. 1 रन के साथ संतोष करना पड़ेगा. स्कोर पहुंचा है 23. स्ट्राइक पे कुबेर. शॉर्ट गेंद थी. इसे लेग साइड में खेलना चाहते थे. पैरों पे लगी. थोड़ी हाइट थी. अपील था और ये ओवर थ्रो. इस ओवर थ्रो की बदौलत एक और बढ़ता हुआ रन. 2 लेग बाइज. स्कोर पहुंचा 25 रन. पटकी हुई गेंद. वहां फील्डर मौजूद है लेकिन उनसे पहले ही गेंद गिरी और फील्ड किया. तब तक 2 रन पूरा किया. अच्छा खेला हुआ शॉट. टीम का स्कोर पहुंचा 27 रन. अच्छी साझेदारी चल रही है ये पहले विकेट के पतन के बाद. अगली गेंद. लेग साइड खेलना चाहते थे. मिस किया. बिल्कुल स्टंप के ऊपर से गई और ये वाइड होने से बॉल बची क्योंकि ऑफ साइड में मूव करके लेग साइड खेलना चाहते थे घूमकर. इस तरह से ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद 27 रन. 27 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 overs फॉर चेजिंग 90 runs as a target. Highest target for today. No matter what the spirit of the game. अगली गेंद और इसे ड्राइव कर दिया है स्वामीनाथन साहब ने. बहुत ही अच्छी तरह से खेला है उन्होंने. स्ट्रेट डाउन द ग्राउंड 1 रन पूरा किया. 2 रन भी पूरा कर लिया. व्हाट अ शॉट एंड व्हाट अ रन इन बिटवीन द विकेट. सी द फिटनेस एंड द स्पिरिट ऑफ द गेम टू सेट एन एग्जाम्पल. इट्स अ मोमेंट फॉर दैट. अगली गेंद. ऑफ साइड में कट करना चाहते थे लेकिन मिस किया और डॉट बॉल. स्कोर अभी भी 29 रन पे. अमोल अगली गेंद स्वामीनाथन साहब को. ओवर पिच गेंद उसे खेल दिया है उन्होंने. मिड ऑन में फील्डर मौजूद. 1 रन. 30 रन. 5वां ओवर रनिंग में है और 30 रन हो चुके हैं.
यूं तो टारगेट बहुत दूर, लेकिन स्पिरिट बहुत हाई और हर एक शॉट पे जीत की स्पिरिट दिखती है, लेकिन भले टारगेट कितनी भी दूर हो। और इसे खेल दिया है पॉइंट और कवर की दिशा में, वहां फील्डर मौजूद है। एक रन लिया है, बहुत तेज शॉट था, वैसे ही तेज रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन पूरा कर लिया है। इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 32। अगली गेंद अमोल की, थोड़ी मिक्स की हुई गेंद, वाइड का इशारा, कट हुई गेंद बाहर गई, लेग साइड के बाहर। एक एक्स्ट्रा रन वाइड के शक्ल में। अगली गेंद और ये ओवर पिच की हुई गेंद, इसे फिर से खेल दिया है मिड ऑन की दिशा में, वहां काफी अच्छी फील्डिंग और ये रन आउट। पांचवा ओवर रनिंग में है। 34 रन्स, 34 रन्स। एक वाइड भी हुआ था। कैप्टन गोपाल आए हैं नॉन स्ट्राइकर पे। अमूल की अगली गेंद और ये फुल टॉस और ये 6 है और ये बिल्कुल स्टेज के ऊपर गिरी थी, प्राइज सेरेमनी पोडियम के पास, और ये 6 शॉट जो ये भी एक एग्जाम्पलरी है कि जीत की कोशिश, चाहे टारगेट भले ही कितनी दूर। 5 ओवर की समाप्ति पे 2 विकेट के नुकसान पे 40 रन 5 ओवर की समाप्ति के बाद। 90 रन का विशाल चेज के दौरान योगेश पहली गेंद और ये गुड लेंथ गेंद थी, बल्लेबाज समझ नहीं पाए, बीट हुए, डॉट बॉल। स्कोर अभी भी 40 पे। बहुत ही अच्छा ड्राइव किया उन्होंने, वहां फील्डर मौजूद, 1 रन। कुल मिलाकर बहुत ही अच्छा क्रिकेट, गुड बॉल, गुड ड्राइव, गुड फील्डिंग एंड अ सिंगल रन in result, and score moves to 41 with this single. 6th over, the last over in progress. धन्यवाद खान सर. या ठिकाणी जर पाहायचं झालं तर शेवटचं षटक मार्गस्थ आहे. संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 41 धावांवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा अपील केलं गेलंय. नक्कीच पंचांनी त्या अपीलला स्वीकारलंय. या ठिकाणी फलंदाज माघारी परततोय. जोडीत आलेले, सलामीच्या जोडीला आलेले आणि आत्ता माघारी परततायत. नक्कीच शेवटपर्यंत साथ निभावली आहे कुबेर यांनी, परंतु सामना काही जिंकवू नाही शकलेत. लक्ष जर पाहिलं तर एक विशाल लक्ष होता. आजच्या दिवसातील सगळ्यात जास्त हाय स्कोरिंग सामना जर पाहायचं झालं तर 90
धावा कुठल्या गेल्या 89 धावा एकूण कुठल्या गेल्या या सामन्यात. संघ DGNP नवीन आलेला फलंदाज संदीप, करंजा स्ट्रायकर्सचा संदीप पहिला सामना करंजा स्ट्रायकर्स जिंकलेत नक्कीच, आणि दुसरा सामना आजच्या दिवसातील त्यांचा ते नक्कीच हरायच्या समीप आलेत. एक औपचारिकता शिल्लक या ठिकाणी. 10 चेंडूंवर मात्र हवेत गेलाय चेंडू. एक धाव मिळते या चेंडूवरती, एक धाव घेतली जाते फलंदाजाकडून या चेंडूवर. ओव्हर झाली. या ठिकाणी सामना संपतोय आणि विजय संपादन करतायत या ठिकाणी DGNP संघ. तर यापुढील होणारा सामना फॅब टायटन्स विरुद्ध मुंबई आर्म्स. दोन्ही संघांना माझी विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. माफ करा, यापुढील होणारा सामना NMRL पॅन्थर्स विरुद्ध फॅब टायटन्स. दोन्ही संघांना विनंती असेल मैदानाचा ताबा घ्या लवकरात लवकर. NMRL पॅन्थर्स विरुद्ध फॅब टायटन्स. तर यापुढील होणारा शेवटचा सामना मुंबई आर्म्स विरुद्ध कुलाबा किंग्स.